पुण्यातलं प्रसिद्ध ठिकाण आम्ही इथे आलेलो आहोत। भरपूर पाऊस पडत आहे, फॉग पण सगळीकडे भरपूर पसरलेला आहे। सध्या आम्ही कुल्फी खाल्लेली आहे, ती कुल्फी फारच चांगली होती, मलईदार कुल्फी। तुम्ही इकडे आल्यानंतर सुद्धा ती खाऊ शकता। आणि बाकी इकडे बरंच काही आहे, कचरा वगैरे काही आढळलेला नाही इकडे, सगळं वाऱ्याने उडून गेलेलं आहे आणि गावात गेलेला आहे कचरा। गावकरी एकदम परेशान आहे, तुम्ही जरूर 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 से करायला। आणि यांना पाहिलं का, हे आहेत मंदार भाकरी मास्टर, जे भाकरी घेऊन येतात माझ्यासाठी। आता तांब्या दरवाजा त्याच्या कानूला बनवत होता, गड कोणालाही जिंकू शकतात नव्हता। त्याचा बाप तानाजी मालुसरे हा प्रामाणिक महान पराक्रमीवीर आणि त्याचं टेक्निकल होतं, फास्ट ट्रेकर होते तानाजी मालुसरे महाराजांच्या स्वराज्यामध्ये। 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा, मोगलांचा किल्लेदार उदय भाट राठोड यांच्यापासून यशवंत घोरपडाच्या साहाय्याने कड्या चढून या ठिकाणी उदयभानानं तानाजी मालुसऱ्यांवरती तलवारीचा घाव टाकला आणि तानाजी मालुसरे रक्ताच्या थोड्यात धारार तिरकी पडल्यानंतर मावळे पडू लागले। तानाजी मालुसरे धारार तिरकी पडल्यानंतर 60 मावळा परतीच्या दोराला लागला होता। पहाटेचं चांदणं पडलेलं होतं, पहाटेच्या चांदण्यात परतीच्या मावळ्यांना 60 मावळा परतीला लागलेला तो दोर गडाच्या कपरीला घासून दोर तुटला आणि 60 मावळा तरीमध्ये कोसळून मुळशीला मुकला। हे दुःख स्वराज्यावरती संकट आलेलं आणि तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेलेले। त्याच वेळेला महाराजांनी तानाजी मालुसरे पाठीमागचे मावळे जमवले आणि या ठिकाणी सूर्याजी काय म्हणतो, अरे 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 हा तुमचा बाप रक्ताच्या थोड्यात मरून पडलाय आणि तुम्ही भागूबाई सारखे पळून निघालात। अरे हिजड्यांनो, गडाच्या कड्यावरून पडून मरण्यापेक्षा लढून मरा। मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले। त्यावेळेला सूर्याजीनं दुःख व्यक्त केलं, शिलार मामानं दुःख व्यक्त केलं आणि सूर्याजीनं काही डोळे घेऊन त्या बाह्य किल्ल्यावरती खाण्याचा आगीचा संकेत राजगडाला संकेत पोचला। तेव्हा जिजाऊ म्हणते, शोभा अरे बाळ माझा कोंढाणा बक्षर झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला। परंतु तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले, म्हणून जिजाऊनं म्हटलं गेलं की माझा गड आला पैसून गेला। अंधाराला भीत नाही, आकाशाची साथ हाय। अरे मोडल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात हाय, मराठ्याची जात हाय। अरे एक मराठा तर लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। कारण सूर्यनारायण उगवला नसता तर आकाश दिसलं नसतं आणि छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर हिंदू धर्म दिसलाच नसता आणि जगलाच नसता। हे जागृत ठेवलंय या ठिकाणाला। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। अरे ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, मूर्ती लोकात महाशूर शिवाजी अवतरला, महाशूर शिवाजी अवतरला। अरे हिंदू धर्माच्या रक्षणाला रे जी, अरे हिंदू धर्माच्या रक्षणाला रे जी। असुरांनी मुलक फेडिला, मानी नको न कोणाला। बातमी करता जिजा मातेला, राज्य माता राजगडाला। जिजाबाई बोले शोभाला, निमंत्रण द्यावे उमरठाला, बोलवून घ्यावं तानाला, नेतृत्व द्यावं तानाला। अरे किल्ला कोंढाणा किल्ला जिंकण्याला जिरर जी दिवसानी फौज तानाजी बंधू सूर्याजी अनिक संगतीला मामा सेलार निघे मग सर्व सैन्याचा आभार। अरे फडफडे भगवा झेंडा आणि वार जी येऊन फिरला कोळीवाड्याला, संशय आला कोळ्याला, विठून नाईक बोलतो गोक्याला, कोंडल्या का गोंधळी आला, ज्याचा पळत सांग नाईकाला, आईचा नवस करायचा आहे मला, म्हणतो बरं आलं वक्ताला। जिरर दाजीजी यशवंती घोरपस आयला, अरे येशीला काढून बायल, शापटाला बांधला तिच्या दोर, तिला सोडली सरसर गडावर, 3 वेळा फिरली माघार, घोरपडा सारखे जनावर
घोरपडासारखे जनावर नेहमी धाक ठेवी सुभेदार नेहमी धाक ठेवी सुभेदार तिने गिरवून बसली गडावर जिरर दाजीजी अब हात सोलाला पट्टा तोंडाला हात सोलाला पट्टा तोंडाला एका माग एक चढत किल्लार जिरर जीजी आणि शाहीर डिंबळे गातो पवाड्याला जिरर जीजी शाहीर डिंबळे गातो पवाड्याला जिरर जीजी जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. त्या ठिकाणी या वीराचा आपल्याला तानाजी मालुसरेंचा महाराजांना मानाचा मुद्रा